Hello friends, welcome to all in this class. Today we are going to learn elements of novel. In last lecture I have told you the history of novel and list of the novel and novelist. And today we will discuss on the elements of novel. So let us we start page number 175. Novella. A novella, the word originated from the Italian word novello, is a type of prose fiction which is shorter than a full length of novel and longer than short stories. नॉवेला कादंबरी हा जो प्रकार तुम्हाला आता अभ्यासासाठी दिलेला आहे तो त्या ठिकाणी प्रोज फिक्शन आहे. त्या ठिकाणी गद्य विभागामध्ये तुम्हाला ती कादंबरी दिलेली असणार आहे. शॉर्ट स्टोरीज लघुकथेपेक्षा थोडीशी मोठी आणि कादंबरी फुल लेंथच्या कादंबरीपेक्षा थोडीशी लहान अशा पद्धतीनं कादंबरी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. इट इज वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नरेटिव्ह ऑफन सॅटारिक और रिअलिस्टिक इन टोन. कादंबरीमध्ये तुम्हाला लेखक तो ज्या काळामध्ये ज्या समाजामध्ये राहिलेला आहे त्या समाजाचं वास्तव चित्र तुम्हाला त्या कादंबरीमध्ये तो दाखवतो. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट और इशू विथ वन और टू मेन कॅरेक्टर्स. या ठिकाणी कादंबरीमध्ये तुम्ही बघाल एखादी घटना एखादा विषय तुम्हाला लेखक देईल, एक किंवा दोन मेन कॅरेक्टर तिथं असणार आहेत आणि त्या एक किंवा दोन कॅरेक्टर पूर्ण कथा जी आहे ती कथा त्या ठिकाणी पुढं नेण्याचं प्लॉट जो आहे कथानक जे आहे ते पुढं नेण्याचं काम करणार आहे. It is usually focused on one incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. Some of the famous novellas in English are The Heart of Darkness by Joseph Conrad, The Turn of the Screw by Henry James, Billy Budd by the Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, Seize the Day by Saul Bellow, Pearl by John Steinbeck. या ठिकाणी नॉवेला तुम्हाला कशा पद्धतीचं असणार आहे ते पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. इंग्लिशमधले फेमस नॉवेल्स जे आहेत ते फेमस नॉवेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल म्हटलेलं आहे आणि तुम्हाला 6 एलिमेंट्स जे आहेत नॉवेलमध्ये महत्त्वाचे असणारे घटक जे आहेत ते घटक तुम्हाला दिलेले आहेत. आता साहित्य जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी वाचता त्यावेळेला हे एलिमेंट्स तुम्ही लक्षात घेत असाल नसाल विचार करत नसाल ही त्याच्यावरती कदाचित, कारण एलिमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी एक चार्ट येईल त्या ठिकाणी स्क्रीनवरती तो चार्ट बघा. त्याच्यामध्ये थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज और स्टाईल म्हटलेलं आहे. मग हे घटक किंवा ही नावं तुम्ही त्या ठिकाणी अजिबात म्हणजे लक्ष देऊन वाचलेलं नाही. फक्त तुम्ही काय करता कादंबरी वाचन केलेले आहे. परंतु एखादा लेखक जेव्हा कादंबरी लिहित असतो तेव्हा ती कादंबरी लिहित असताना तो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती कादंबरी लिहितो किंवा कादंबरी लिहित असताना किती घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि ते घटक जे आहेत ते घटक तुम्ही आत्ता अभ्यासणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ते एलिमेंट्स सांगण्याच्या आधी एक कादंबरी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मुल्कराज आनंद यांची अनटचेबल ही कादंबरी. या कादंबरीमध्ये असणारे कॅरेक्टर्स जे आहेत तुम्ही ते स्क्रीनवरती बघत असाल. या कादंबरीमध्ये असणारे कॅरेक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये पहिला मेन कॅरेक्टर जो आहे तो बाखा, त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर जे आहे ते लाखा, म्हणजेच लाखा हे बाकाचे वडील आहेत. राखा हा भाऊ आहे. सोहिनी ही त्या ठिकाणी बाकाची बहीण आहे. हवालदार चरत सिंग फेमस हॉकी प्लेयर आहेत. त्याचबरोबर कालीनाथ
हे पंडित त्या ठिकाणी मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतात. त्याच्यानंतर बाखाचे 2 मित्र आहेत, रामचरण आणि छोटा. आणि त्याचबरोबर गुलाबो ही त्या ठिकाणी रामचरणची आई आहे. त्याच्यानंतर मायनर कॅरेक्टर म्हणून आलेले आहेत, वकील आहेत बशीर, पोएट आहे. पण या कादंबरीचं नाव अनटचेबल. अनटचॅबिलिटी तुम्हाला माहिती आहे, अस्पृश्यता. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी अस्पृश्यता, त्या ठिकाणी उच्च-नीच असा भेदभाव, त्या ठिकाणी जातपात ही मानली जायची आणि त्या ठिकाणी खालच्या जातीचे, वरच्या जातीचे, अपर क्लास, लोअर क्लास या पद्धतीनं त्या ठिकाणी क्लास पडलेले होते. त्याचबरोबर गोरे लोकसुद्धा त्या ठिकाणी भारतीयांना कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी एक समाजामध्ये स्थान असेल किंवा त्या ठिकाणी एक सन्मान जो आहे तो सन्मान दिला जात नव्हता त्या काळामध्ये. अनटचेबल ही कादंबरी जी आहे 1935 मध्ये लिहिलेली आहे. मुल्कराज आनंद यांची ती पहिलीच कादंबरी आहे. या कादंबरीची स्टोरी जी आहे ती स्टोरी अशा पद्धतीने आहे, बाका हा जो मेन कॅरेक्टर आहे तो 18 वर्षांचा मुलगा आणि तो काम जो करत होता ते काम त्याचं होतं स्वीपिंगचं, स्वीपर म्हणून टॉयलेट स्वच्छ करणं, साफसफाई करणं अशा पद्धतीचं त्याचं ते काम होतं. या कादंबरीची सुरुवात जी आहे ती कादंबरीची सुरुवात त्याचे वडील सकाळी त्याला उठवत असतात, "उठ लवकर आणि कामाला जा." म्हणजे दिवसभर त्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ह्युमिलेटेड केलेलं आहे समाजामधल्या लोकांनी, हे या कादंबरीमध्ये मुल्कराज आनंद यांनी दाखवलेलं आहे. या ठिकाणी तो झोपलेला असतो, उठलेला नसतो. वडील उठवत असतात. इतक्यात त्या ठिकाणी हवालदार चरत सिंग तिथे येतात, फेमस हॉकी प्लेयर, आणि ते म्हणतात, "अरे तू अजून गेला नाहीस का? पटकन तू जा आणि त्या ठिकाणी ते लॅट्रिन्स" हा एक शब्द आहे टॉयलेटला, "ते लॅट्रिन्स स्वच्छ कर." तो उठतो, आवरतो आणि ते स्वच्छ करण्यासाठी जातो. या ठिकाणी चरत सिंग हॉकी प्लेयर जे आहेत ते अनटचॅबिलिटी न मानणारे असतात. त्यामुळं बाखाला ते त्याच्या घरामध्ये कुठेही टच करू देत असतात आणि सुरुवातीला ते चिडतात, तो लवकर कामावर जात नाही म्हणून. पण तो जेव्हा टॉयलेट स्वच्छ करतो तेव्हा त्याला म्हणतात, "तुला बक्षीस म्हणून मी एक गोष्ट देणार आहे. तू त्या ठिकाणी तुझं काम आवरल्यानंतर घरी ये." तो ठीक आहे म्हणतो. तिथून त्या ठिकाणी तो निघतो. त्याचं काम आवरलेलं असतं. तो काम पूर्ण करून घरी येतो आणि त्याला खूप तहान लागलेली असते. तो त्याच्या बहिणीकडं, सोहिनीकडं पाणी मागतो. घरी पाणी नाही आहे. मग ती विहिरीवर पाणी आणण्यासाठी जाते. पण तिथंही ती विहिरीला स्पर्श करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तिथं असणारे एक पुजारी असतात तिथं, कालीनाथ म्हणून. ते तिला पाणी देतात. पण पाणी दिल्यानंतर वरून पाणी ओततात, तिला पाणी देतात आणि दिल्यानंतर सांगतात, की "मी तुला पाणी दिलेलं आहे, पण तू पाणी घरी नेऊन दिल्यानंतर मंदिरात यायचं आणि मंदिराची साफसफाई करायचं." पण सोहिनीला पाणी मिळणार असल्यामुळं ती ठीक आहे म्हणते. ती काम करण्यासाठी तयार होते आणि पाणी घेऊन घरी येते. बाखाला पाणी देते. त्याच्यानंतर बाखा पुन्हा त्या ठिकाणी त्याच्या वडिलांनी काम दिलेलं आहे. तेही साफसफाई करण्याचंच काम आहे. म्हणून तो घरातून बाहेर पडतो आणि इकडं सोहिनीसुद्धा त्या ठिकाणी मंदिराची साफसफाई करण्यासाठी ती मंदिरात जाते. बाकालाही काम मिळाल्यामुळं बाकाही कामासाठी जातो आणि काम करून येत असताना चुकून त्या ठिकाणी त्याचा धक्का किंवा तो टच करतो एका अपर क्लास व्यक्तीला. तो त्याला खूप राग येतो. "तू अनटचेबल आहेस, अस्पृश्य समाजातला आहेस आणि त्या ठिकाणी तू मला टच केलंस." म्हणून तो मारतो. तेव्हा एक मुस्लिम व्यक्ती तिथे येते आणि ती त्याला वाचवते. त्याला खूप राग येतो समाजाचा. कारण समाजाला त्या ठिकाणी स्पर्श झाला तर त्या ठिकाणी ते पॉल्युटेड होतात. पण त्यांच्याकडून काम करून घेत असताना त्यांना काहीच वाटत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी या बाकाच्या मनाला खूप त्या ठिकाणी लागते आणि त्या ठिकाणी तो विचार करत येत असतो. इतक्यात सोहिनीवरती आरोप करत असताना ते पुजारी त्याला दिसतात. तो जातो. सोहिनी सांगते, "त्या ठिकाणी हा पंडित खरंच खूप कॅरेक्टरलेस आहे आणि खूप वाईट प्रकारे तो माझ्याशी वागला." बाखाला खूप राग येतो आणि तो त्या ठिकाणी रागाने जात असताना सोहिनी त्याला अडवते आणि म्हणते, "आपण अनटचेबल आहोत. आपण काही करू शकत नाही. आपण घरी जाऊया." मग हे दोघं घरी येतात. घरी आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तो वडिलांना सांगतो काय घडलेलं आहे. तेव्हा वडील म्हणतात, की
अरे तुला एका अप्पर क्लास डॉक्टरनीच वाचवलेलं होतं, त्यामुळे या अप्पर क्लास लोकांबद्दल तू वाईट बोलू नको. म्हणजे वडिलांनाही समाजाची त्या समाजातल्या वागणुकीची सवय झालेली असते. गुलाम झालेले असतात आणि आपल्याच मुलगाची ती समजूत काढत असतात. त्यामुळं आता त्या ठिकाणी बाका काहीच बोलू शकत नाही. बाका पुन्हा त्या ठिकाणी बहिणीला म्हणतो, "तू आता बाहेर जाऊ नकोस आणि मला खूप भूक लागलेली आहे आणि तुझं जे काम आहे अन्न आणण्याचं बाहेरून ते मी घेऊन येतो." आणि मग तो जातो. तो सगळीकडे फिरतो, पण त्याला कुठेही जेवण मिळत नाही आणि भूक गेलेला असल्यामुळे तो एका ठिकाणी घराच्या बाहेर झोपतो. त्या घरातली बाई जी आहे ती बाहेर येते. आल्यानंतर तो अनटचेबल इथं झोपलाय म्हणून त्याच्यावरती चिडते आणि तो म्हणतो, "मला भूक लागलेली आहे, खायला काहीतरी द्या." तेव्हा ती म्हणते, की "तू इथली सफाई कर, मगच तुला मी खायला देईन." तो सफाई करायला सुरुवात करतो आणि स्वतःच्याच मुलग्याला सांगते, "जा, तो अनटचेबल तिथं स्वच्छ करतोय, तू त्या ठिकाणी टॉयलेट करून ये, तो स्वच्छ करेल." तिथं बाकाला खूप राग येतो. तो ते स्वच्छ करायचं सोडतो आणि तिथून तो निघून जातो. गेल्यानंतर तो त्याचा मित्र जो आहे रामचरणच्या बहिणीचं लग्न आहे, तिथं लग्नाला तो जातो. तिथं गेल्यानंतर रामचरण आणि छोटाला सगळी दिवसभरातली स्टोरी सांगतो. त्याचबरोबर ते जे त्या कालीनाथ पुजारी जे आहेत, ते बहिणीशी त्या ठिकाणी खूप चुकीचं वागले हे सांगितल्यानंतर छोटा चिडतो आणि ते दोघंही याचा बदला घ्यायचं ठरवतात. पण या रामचरण आणि छोटा दोन्हीही अनटचेबलच आहेत. पुन्हा ते शांत होतात. याचा काही उपयोग होणार नाहीये. हे त्या तिघांनाही समजतं आणि ते जात नाहीत बदला घेण्यासाठी, तिथंच थांबतात. बोलत असतानाच हॉकीचा विषय निघतो आणि मग या ठिकाणी बाखाला चरत सिंगची गोष्ट आठवते. कारण त्यांनी सांगितलेले होते, की तुला गिफ्ट देणार आहे, घरी ये. मग तो तिथून चरत सिंगच्या घरी जातो. तिथे गेल्यानंतर त्याला ते हॉकी देतात. मग तो हॉकी खेळण्यासाठी बाहेर येतो. हॉकी खेळत असताना सुद्धा एक अप्पर क्लास मुलगा त्याच्यासोबत खेळत असतो आणि खेळताना त्याला लागतं आणि त्या मुलाला घेऊन तो घरी जातो. आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा त्याची आई ओरडते, "तू अनटचेबल आहेस आणि माझ्या मुलाला स्पर्श केलास, पोल्युटेट केलंस माझ्या मुलाला" म्हणून. तेव्हा बाका खूप म्हणजे निराश होतो आणि तिथून तो निघून येत असतो. इतक्यात स्टेशनवर एक गर्दी दिसते. गर्दी का झाली म्हणून तो जातो, तर त्याला समजतं की गांधीजी येणार आहेत आणि तो गांधीजींचं स्पीच ऐकण्यासाठी थांबतो आणि गांधीजींनी जे स्पीच दिलेलं आहे, ते अनटचॅबिलिटीवरतीच दिलेलं आहे. गांधीजींनी आपल्या समाजातील ही अस्पृश्यता जी आहे ती नाहीशी करायची आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे, अशा पद्धतीचं ते भाषण. आणि गांधीजीही त्या ठिकाणी या अस्पृश्यतेला विरोध करतात हे ऐकल्यानंतर थोडंसं त्याच्या मनाला बरं वाटतं. कारण दिवसभराचा जो त्याचा घटनाक्रम होता, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची चांगली वागणूक मिळालेली नव्हती. पण गांधीजींचं बोलणं ऐकल्यानंतर तो थोडासा खुश होतो. आणि त्याच वेळेला तो तिथं ऐकतो की ब्रिटिश लोक जे आहेत, इथून पुढं टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी मशीन आणणार आहेत. म्हणजेच आपल्याला हे असलं काम करावं लागणार नाही आहे. हे ऐकून थोडंसं बाकाला बरं वाटतं. या ठिकाणी मुल्कराज आनंदनी या कादंबरीमध्ये कशा पद्धतीचा समाज आणि समाजातल्या लोकांची वागणूक जी होती, ती वागणूक दाखवलेली आहे. शेवटपर्यंत त्या ठिकाणी बाकाला चांगली वागणूक मिळालेली नाही. गांधीजींचं बोलणं ऐकून थोडासा तो खुश झालेला आहे. पण त्या ठिकाणी कर्नल हॅचिन्सन आणि मॅरी हॅचिन्सन हे गोरे लोक, कर्नल त्या ठिकाणी काळा-गोरा भेद मानणारे नव्हते. पण त्यांची वाईफ जी होती मॅरी हॅचिन्सन, यांना खूप राग येतो. कारण कर्नलने त्या ठिकाणी बाकाला चर्चमध्ये चल, आम्ही काही असं अनटचॅबिलिटी मानत नाही असं सांगत असतात. पण या ठिकाणी मॅरी जी आहे, वाईफ जी आहे, ती खूपच ओरडते. त्यामुळं पुन्हा तिथं बाकाला एक ह्युमिलेटेड वागणूक जी आहे ती मिळालेलीच आहे. म्हणजेच अनटचेबल, स्पर्श करायचं नाही, अस्पृश्यता मानायचं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तो समाज जो आहे, त्या समाजाचं वास्तव चित्र जे आहे मुल्कराज आनंदने त्यांच्या कादंबरीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आता ही कादंबरीचा विषय जो होता त्या ठिकाणी अनटचेबल हे कादंबरीला दिलेलं नाव. तुम्ही ज्यावेळेला हे एलिमेंट्स बघणार आहात, थीम, प्लॉट, कॅरेक्टर,
सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज. हे एलिमेंट्स बघत असताना तुमच्या लक्षात येईल. आता मुल्कराज आनंदच्या अनटचेबल या कादंबरीमध्ये थीम काय होती? या ठिकाणी ते समाजातलं वास्तव त्या कादंबरीमध्ये लिहित असताना लेखकाचं एकच मत होतं की ही अस्पृश्यता कुठेतरी निघून जावी. ही थीम, प्लॉट जे आहे, कथानक पुढं नेत असताना त्या ठिकाणी कॅरेक्टर्स जे आहे ते दाखवलेले आहेत. बाका असेल, लाखा असेल, राखा, सोहिनी. बाका हा सहन करतो, तो काहीही बोलू शकत नाहीये. वडील आळशी आहेत, लेजे आहेत, ते काम करत नाहीत, बाकाला काम करायला लावतात. सोहिनीचं त्या ठिकाणी कॅरेक्टर असेल, म्हणजे हे सगळे कॅरेक्टर जे आहेत ते कथेला पुढं नेण्याचं काम करत असतात. मग कॅरेक्टरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मेन कॅरेक्टर आणि मायनर कॅरेक्टर आहे. मग मेन कॅरेक्टरमध्ये त्या ठिकाणी बाका आणि लाका हे मेन कॅरेक्टर. मायनर कॅरेक्टरमध्ये त्याची सिस्टर सोहिनी असेल, त्याचे मित्र रामचरण असेल, छोटा असेल. हे मायनर कॅरेक्टरमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे मी स्टोरी सांगत असताना कादंबरीची तुमच्या ते लक्षात येईल मायनर कॅरेक्टर्स आहेत. सेटिंग जे आहे ते सेटिंग त्या ठिकाणी एक छोटंसं त्या ठिकाणी एक छोटं व्हिलेज घेतलेलं आहे. त्या व्हिलेजमध्ये त्या खेडेगावामध्ये असणारे त्या ठिकाणी लोकांचं वागणं, तो समाज आणि तिथं असणारी ती परिस्थिती लेखकानं तिथं लेखकानं तिथं आपल्याला दाखवलेली आहे. सेटिंगमध्ये सेटिंग इज अ बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंगमध्ये टाईम, क्लायमेट, वेदर ऑर अ लाईफस्टाईल. आता मग 1935मध्ये ही लिहिलेली कादंबरी आहे. त्यावेळचा तो समाज त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यावेळची जीवन पद्धती जी होती ती लाईफस्टाईल त्या सेटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॉन्फ्लिक्ट जो आहे तो त्या ठिकाणी इथं बाखाचा स्वतःशी सुद्धा संघर्ष सुरू आहे आणि समाजाशीही. फक्त तो तिथं कुणालाही काही बोलू शकलेला नाहीये. ज्यावेळेला तो चुकून एका अप्पर क्लास व्यक्तीला टच करतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला तिथं मारलं जातं, तेव्हाही तो काही बोलू शकत नाही, तो सहनच करतो. एका मुलाला वाचवतो, हॉकीमध्ये खेळत असताना पडल्यानंतर लागलं म्हणून घरी घेऊन जातो. तिथं तो माणुसकी दाखवतो, पण तिथं सुद्धा त्याला चांगली वागणूक दिली जात नाही. म्हणजे त्याचा संघर्ष जो आहे, तो संघर्ष त्या ठिकाणी त्या कादंबरीमध्ये दाखवलेला आहे. लँग्वेज जी आहे, मुल्कराज आनंदने त्या ठिकाणी त्या लँग्वेज आणि स्टाईल म्हटलेली आहे. लँग्वेज मिडल क्लास लोकांना किंवा लोअर क्लास लोकांना, कारण इतर मिडलपेक्षा लोअर क्लास लोक म्हणून त्या ठिकाणी बाखाला दाखवलेले लोअर क्लास लोकांना दिली जाणारी वागणूक ती त्या कादंबरीमध्ये दाखवलेली आहे. तुम्ही तो चार्ट बघितला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एलिमेंट्स ऑफ नॉवेलमध्ये थीम. थीम म्हणजे त्या ठिकाणी त्या कादंबरीचा विषय. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल. अनटचेबल ही कादंबरी जी आहे, या कादंबरीमध्ये त्या ठिकाणी त्याचा विषय जो आहे तो अनटचॅबिलिटी हा आहे. प्लॉट इज द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. ह्याच्यामध्ये अनेक इव्हेंट घेतलेले आहेत. त्याचं सकाळी उठणं, तेव्हा चरस सिंगनं त्याला काम देणं, त्याच्यानंतर तो पुन्हा त्याच्या वडिलांनी त्याला मंदिर साफ करण्याचं दिलेलं काम, त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी लग्नाला जाणं असेल, त्याच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जाणं असेल, तिथून आल्यानंतर त्याचं हॉकी खेळणं असेल, गांधीजींचं स्पीच ऐकणं असेल किंवा चर्चमध्ये जाणं असेल. ह्या घटना ज्या आहेत, प्लॉट म्हणजे काय? कथानक. कथेला जे कॅरेक्टर, जे पात्र आहेत ते पात्र पुढं नेण्याचं काम करत असतात. कॅरेक्टरमध्ये मेन कॅरेक्टर आणि मायनर कॅरेक्टर. ज्यावेळेला तुम्ही कादंबरी अभ्यासणार आहात, त्यावेळेला त्याचा विषय, थीममध्ये विषय काय आहे हे बघणार आहात. प्लॉटमध्ये त्या ठिकाणी कथा किंवा विषय काय आहे आणि तो विषय कशा पद्धतीनं पुढं केलेला आहे ते बघणार आहात. तिसरा घटक जो आहे तो कॅरेक्टरचा. ते कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर काय आहे, मायनर कॅरेक्टर त्या ठिकाणी कोण असणार आहे, मेन कॅरेक्टरची भूमिका कशी असणार आहे, मायनर कॅरेक्टरची भूमिका त्या कादंबरीमध्ये कशी असणार आहे हे तुम्ही अभ्यासायचं आहे. सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंगमध्ये त्या ठिकाणी टाईम, प्लेस, ॲक्शन सगळे त्या ठिकाणी व्यवस्थित सेट झालेले असतील. सेटिंग व्यवस्थित असेल तरच ती कादंबरी जी आहे ती त्या ठिकाणी वाचक वर्ग जो आहे तो वाचक वर्ग तिथं जास्त पसंती देणार आहे.
conflict. The struggle between the opposite forces in the story is called conflict. स्ट्रगल संघर्ष जो आहे मुल्कराज आनंद यांच्या कादंबरीमध्ये बाकाचा संघर्ष तुम्ही ऐकलेला आहे त्या कथेमधून. तो संघर्ष त्या ठिकाणी त्या मुख्य कादंबरीमध्ये त्या मुख्य पात्राचा संघर्ष स्वतःशी असेल, समाजाशी असेल संघर्ष. तो संघर्ष आहे म्हणूनच तो प्लॉट जो आहे तो पुढे-पुढे जात असतो. आणि शेवटी लँग्वेज. The language and techniques used by the author for the narration of the course of event is known as a style. या ठिकाणी ती लँग्वेज जी आहे ती लँग्वेज त्या ठिकाणी टेक्निकनं ऑथर नरेट करत असतो आणि आपले इव्हेंट जे आहे ते पुढं नेत असतो आणि ती कादंबरी जी आहे ती कादंबरीतून वास्तव चित्र जे आहे समाजाचं ते वास्तव चित्र तो लिहित असतो. पेज नंबर 175 वरती हे असणारे हे सगळे एलिमेंट्स आहेत आणि हे एलिमेंट्स तुम्ही नॉवेल वाचत असताना हे एलिमेंट्स डोळ्यासमोर तुम्ही ठेवायचं आहे. कारण तुम्हाला प्रश्न येत असताना त्या ठिकाणी थीमवरती प्रश्न असणार आहेत, त्याचबरोबर कॅरेक्टर्सवरती प्रश्न असतील, प्लॉटवरती तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न 2 मार्कांसाठी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला विचारलेले असणार आहेत. थँक्यू क्लास.